या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण 100% भरले असून आता भीमा नदीत मोठ्या वेगाने पाणी सोडण्यात येत आहे। त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह सोमवारी भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांची भेट घेतली। प्रशासनाने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी कॅनलच्या आणि सीना भीमा जोड कालव्यातून वितरित करावे, जेणेकरून पाणी वितरिकेच्या माध्यमातून गावोगावचे बाजार तलाव, गाव तलाव, साठवण तलाव भरून घेता येतील। त्यामुळे शेतकऱ्याच्या विहिरी, उपनलिकेच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल। शिवाय जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे। या ठिकाणी पाणी टंचाईच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे। तरी जलसंपदा आणि पाटबंधारे विभागातून उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य पद्धतीने वितरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान दिलीप माने यांनी माहिती देताना सांगितले, प्रशासनासोबत अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून आमच्या मागण्यांवर लवकरच पाणी सोडण्यात येणार असल्याचे, यंदा शेतकऱ्यांचा आमच्या मागण्यांनंतर लवकरच पाणी सोडण्यात येणार असल्याने यंदा शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली। सोलापूरचे सुप्रिंटेंडेंट साळेसाहेबांना कॅनल मध्ये पाणी सोडण्यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही शिष्टमंडळ आलो होतो। उजनी आपली लवकरच साधारणतः 1 महिनाभर आधी 100% भरलेले। ते भीमेवाटे पाणी कर्नाटक मध्ये जातं आणि ऑलरेडी पाऊस पडल्यामुळे भीमेला पाणी अजूनही आहे। भीमेवाटी पाणी न सोडता पूर नियंत्रण म्हणून यांना अधिकार आहे की कॅनलच्या मार्फत पाणी सोडावं। साठवण तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, पिण्याच्या पाण्याची योजना, वड्याने पाणी सोडलं तर पर्क्युलेशन वाढतं आणि पाणी सगळीकडं सगळ्या शेतांपर्यंत पोचलं जाते, सगळ्या वस्त्यांपर्यंत पोचलं जातं। मागच्या 15 दिवस झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे। आता पाण्याची खूप गरज पण आहे आणि उजनीतनं वाहणारं पाणी हे अन्वेषण नाही तर आपल्या कर्नाटकमध्ये जाणार आहे। त्यामुळे आपल्याला काय उपयोग होणार नाही त्याचा। म्हणून मी विनंती करत साहेबांना की ताबडतोब तुम्ही कॅनलच्या मार्फत सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या टेल टू हेड पाणी भरा आणि सगळे पाझर तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाण्याची योजना ओढ्यामार्फत। त्यांनी म्हणले आम्ही आजच नियोजन करतो, उद्यापासून सोडण्याचं आमचं नियोजन राहील। तर त्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी बांधव भेटलो। तसंच शिरापूरचा आणि नरोटवाडीला पाणी पोचणारा एक पाईपलाईन झालेली आहे। 200 मीटर काम राहिलेलं आहे। ते सुप्रिंटेंडेंट बगाडे साहेबांकडे काम आहे। त्यांच्याशी माझा फोनवर संपर्क झाला। ते 2 दिवसात करून घेऊन ते नरोटवाडी आणि नरोटवाडीतनं ते पण एकुर्गे तलावामध्ये सोडण्याचा विषय त्यांनी घेतला। ते पण 2-4 दिवसात आम्ही पूर्ण करतो मग सांगितलं। आणि शिरा आपल्या हिप्परग्या तलावामध्ये पाणी सोडण्यासारखी एकुर्गे तलावामध्ये लिफ्ट चालू करून तिथनंही पाणी एकुर्गे तलाव भरून घ्या असं त्यांना विनंती केली। ते 2-4 कामं होते, त्यांनी सगळ्यांना होकारार्थ दाखवला आणि नक्कीपणे त्याचा शेतकऱ्याला आपल्या सर्व सोलापूरच्या जनतेला फायदा होईल एवढीच मी त्यांना विनंती केलं आणि आमच्या शिष्टमंडळाने ते मान्य केलं आणि उद्यापासून त्यांनी कारवाई सुरू केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।